TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. Sponsored by Virat Sports, India's #1 sports brand. सर्व क्रिकेट रसिकांचं प्रेक्षकांचं भारतातली नंबर 1 वेबसाईट TennisCricket.in वर हार्दिक असं स्वागत. आज आपण भेटणार आहोत अशा चांगल्या व्यक्तीला ज्यांनी टेनिस क्रिकेट जगतासाठी आपलं अर्ध आयुष्य वेचलं, असा नवी मुंबई टेनिस क्रिकेट जगतातला महानायक लिजंड खेळाडू ज्यांनी नुकतेच 50 वर्ष पूर्ण केलेत, असा मिस्टर वन अँड ओनली तानाजी भोईर. तर आज आपण आलेलो आहात नवी मुंबई टेनिस क्रिकेट जगतामध्ये आणि आज आपण जाणून घेऊ एका नावाजलेल्या खेळाडूविषयी, त्याच्या क्रिकेटच्या प्रवासाविषयी. तर तानाजी भोईर आपल्या स्टुडिओमध्ये आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत. तर काका, तुमचं आमच्या TennisCricket.in च्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत. तर काका, सर्वप्रथम तुमचं संपूर्ण नाव? तानाजी आशा भोईर. तर काका, तुम्ही या टेनिस क्रिकेट जगतामध्ये खेळण्याची सुरुवात कोणत्या सालापासून आणि कधी केली? मी जवळजवळ लहान असताना 1980 पासून वयाचा 15 वर्ष असताना क्रिकेट खेळायला चालू केलं. तर काका, वयाची 15 वर्ष असताना तुम्ही क्रिकेटला सुरुवात केली. आज तुमचं वर्ष वयाचं आहे 50. तर तुम्ही एवढे जवळपास 35 वर्ष क्रिकेट खेळताय. तर तुमचा आवडीचा संघ त्यावेळेसचा कुठला होता? माझा आवडीचा संघ ज्या वेळेस मला संघामध्ये घेतले, CBD कॉस्मोस संघ. त्याही मला मुंबई वगैरे दाखवली त्याच 15 ते 20 वर्षाच्या काळात, आणि म्हणून तो माझा आवडता संघ CBD कॉस्मोस. तर काका, तुम्ही आता सांगितलं CBD कॉस्मोस संघ तुम्हाला तुमचा आवडता संघ, आणि तुम्ही अनेक वर्ष क्रिकेट खेळलात. तर त्यावेळेस अनेक संघांमधून देखील तुम्ही खेळलात. तर ते कुठले संघ होते तुम्ही त्या संघांमधून क्रिकेट खेळले? प्रथम मी CBD कॉस्मोसला मुंबई गेलो. त्यांची टीम जायची, फक्त नवी मुंबईत एकमेव टीम होती का ती अशी मुंबईला क्रिकेट खेळायची. त्यांच्या नंतर मग मुकाबला विटावा संघ, ह्या संघातनं भरपूर सामने खेळलो. ठाण्या, मुंबई परिसरात, भाईंदर, घोडबंदर, सर्व परिसरात, कल्याण, उल्हासनगर वगैरे या परिसरात खूप टुर्नामेंट खेळलो. त्याच्यानंतर मग राहुल, मेसलेस, आपला अमृत 11, ओके, असे बरेच संघ यांच्यासाठी मी क्रिकेट खेळलो. काका, तुम्ही एवढ्या संघांमध्ये क्रिकेट खेळलात, तर त्या संघांमध्ये क्रिकेट खेळत असताना तुमची अविस्मरणीय खेळी जी तुम्हाला आजही आठवते, जे मी त्या संघासाठी केलं आणि तो सामना तुम्ही जिंकून दिला तुमच्या भरोशावर? आता मला म्हणजे ते साल आठवत नाही, पण जुगावला माझी मॅच होती मॅथलेस बरोबर. माझा नवी मुंबईचा मंगलमूर्ती संघ होता. त्या संघात मी संदीप दलवीला एकाच षटकात 20-24 धावा काढलेला. तो पण MRAचा बॉल होता. त्यावेळेस MRAचा बॉल होता, टेनिस बॉल नव्हता, आणि त्या बॉलने मी त्या धावा काढलेल्या आणि माझ्या संघाला मॅच जिंकून दिली. मी 8व्या बॅटिंगला गेलेलो होतो. काका, अनेक वर्ष तुम्ही क्रिकेट खेळताय. नवी मुंबईतून तुमचा प्रवास अखंड महाराष्ट्रभर मुंबईमध्ये देखील झालाय. तर हे क्रिकेट खेळत असताना या प्रवासामध्ये एखादा असा खेळाडू असेल की ज्यांना बघून तुम्ही क्रिकेटमध्ये येणं पसंत केलं? जसा ज्यांनी मला घडवलं असा निलेश ठक्कर, CBD कॉस्मोस संघाचा कर्णधार, याच्याकडे बघून मी क्रिकेट खेळायला शिकलो. आणि वारंवार त्यांनी मला काय नसताना, माझ्याकडे पैसे नसते, तिकिटाला 2 रुपये द्यायचे. सिडकोची NMT सेवा चालू होती तेव्हा ते 50 पैसे जायला 50 पैसे यायला असे तिकीट दर होता CBD मधून जाण्या येण्याचा. आणि ते नेताना ते मला गाडीतनं किंवा ट्रेनमधनं मुंबईला क्रिकेट खेळायला घेऊन जायचे. तर काका, तुम्ही हे क्रिकेट खेळत असताना एवढे वर्ष तुम्ही क्रिकेट खेळताय, तर घरच्यांकडून हे क्रिकेट खेळण्यासाठी तुम्हाला सपोर्ट होता की विरोध होता? घरातल्यांनी पण मला खूप सहकार्य केलं. माझी बायको असेल, माझे पुतणे असतील, अनिल, गणेश, यांचं वेळोवेळी सहकार्य मला लाभले. माझी लहान असताना माझ्या ही पकडून माझ्याबरोबर मॅच बघायला यायचे. असा मला खूप सपोर्ट भेटला. तसेच त्यानंतर मग खेळत घेत जाताना आता जयवंत सुतार, राजेंद्र भोईर, अविनाश सुतार यांचं सहकार्य लाभत गेलं. आणि काका, क्रिकेट खेळत असताना तुम्ही अनेक वर्ष नवी मुंबई क्रिकेटवर अधिराज्य गाजवलंय. तर हे क्रिकेट खेळत असताना तुमचा फेवरेट शॉट कुठला होता? माझा आवडता पुलचा शॉट होता. तो मला मारता नसा, पण मी खूप प्रयत्न करून तो मारायला शिकलो, पुल. तर जवळपास 35 वर्ष काका तुम्ही क्रिकेट खेळताय. तर त्या काळातला तुमचा एखादा आवडता खेळाडू आणि आजच्या काळातला एखादा नवी मुंबई टेनिस क्रिकेटला म्हणा किंवा महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मधला म्हणा एक आवडता खेळाडू?
त्यावेळेस जरी मी मोठा असलो पण वयानं लहान असलेला दिलीप गुंजी त्यावेळेस माझा आवडता खेळाडू होता. त्याच्याकडनं प्रेरणा घेऊन त्याचे शॉट बघून मी जास्त क्रिकेट खेळायला लागलो. आणि आताच्या काळात म्हटलं तर आहेत नवीन नवीन पोरं आहेत. भूषण असतील टेनिस क्रिकेटचे, ओमकार असेल, ओमकारनी पण माझ्याकडून धडे घेऊन शिकलेला क्रिकेट खेळाडू आहे. असे अनेक खेळाडू आहेत, त्यांची नावं मला आता आठवत नाही. काका 35 वर्ष तुम्ही क्रिकेट खेळलात, अनेक संघाकडून तुम्ही क्रिकेट खेळलात आणि जर पाहिलं तर आता सध्या शिरवणे संघाकडून तुम्ही क्रिकेट खेळताय. तर या संघाच्या दरम्यान आज अनेक तरुण खेळाडू खेळतात. तर या तरुण खेळाडूंच्या बाबतीत तुम्ही कुठकुठल्या खेळाडूंना आतापर्यंत घडवलेलं आपल्याला पाहायला मिळतंय? असे बरेच आहेत, सर्व खेळाडू आहेत. अमित असेल, अमर असेल, विकी असेल, असे बरेच खेळाडू आहेत. नितेश, असे चांगले चांगले खेळाडू आता घडत आहेत, चांगले मेहनत करत आहेत, चांगल्या परीने क्रिकेट खेळत आहेत. आणि त्यांना मी एवढं सांगतो का खूप मेहनतीशिवाय हा गेम नाही आणि ते काही मेहनत केलं तरच ते पुढे जाऊ शकतील, असं जाऊ शकणार नाही. काका क्रिकेट खेळताना प्रत्येक खेळाडूमध्ये चांगले गुण असणं आवश्यक आहे आणि तुमच्या मते क्रिकेट खेळत असताना आजची नवीन पिढी क्रिकेट खेळते, तर या सर्वच खेळाडूंसाठी कोणते गुण महत्वाचे असतात क्रिकेट खेळण्यासाठी? क्रिकेट खेळण्यासाठी महत्वाचा गुण म्हणजे फिटनेस. आपल्याला फिटनेसवर खूप लक्ष द्यायला लागेल. टीम स्पिरिट महत्वाचं, संघ भावना महत्वाची आणि अंगात नसणारा जिद्द हवी असलाय. जिद्दीशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. नुसतं आई रे माझ्या मागल्या असं चालत नाही. त्याच्यात कुठला पण संघ असो त्याला आपल्याला टक्कर द्यायची ही पाहिजे, क्षमता पाहिजे आपल्यात. तर काका तुम्ही आता नुकतंच सांगितलं आज एवढे वर्ष तुम्ही क्रिकेट खेळता, क्रिकेट खेळाडूसाठी कोणकोणते गुण महत्वाचे आहेत? जिद्द म्हणून एक तुम्ही चांगला उल्लेख केला, जिद्द महत्वाची आहे क्रिकेट खेळासाठी. ए रे माझ्या मागल्या हे चालत नाही क्रिकेटमध्ये, जरूर महत्वाचं आहे कारण क्रिकेट हा संघ भावनेने खेळला पाहिजे. टीम स्पिरिट तेवढंच महत्वाचं असतं क्रिकेट खेळताना. खरोखर चांगलं वाटलं काका, तुमच्या मनातून या गोष्टी आमच्यापर्यंत तुम्ही पोहोचवल्यात. 50 वर्ष आज तुमचं वय आहे. 50 वर्ष असताना आज एका तरुणाला लाजवेल अशी तुमची शरीरयष्टी आहे. तर या फिटनेस बद्दल तुमचं काय मत? मी खूप मेहनत घेतो. जवळजवळ 1.5-2 तास मी सतत ती फिटनेस साठी मेहनत करत असतो. माझा पोट वर येईल याच्याकडे मी लक्ष देत असतो. मी त्याबद्दल थोडी डायटिंग वगैरे पण पाळत असतो. आणि असं नाही का क्रिकेट खेळलं म्हणून काय कमी खावं, मी भरपूर खातो, भरपूर व्यायाम करतो. आपण पाहिलंच भरपूर फिटनेस, भरपूर मेहनत काका घेतात वयाच्या 50 वर्षात असताना सुद्धा देखील. तर काका आपण पाहतोय ज्यावेळेस सुरुवातीला तुम्ही क्रिकेट खेळत होता 30 ते 35 वर्षाच्या पूर्वी, त्यावेळेस 30 षटकांचे सामने असायचे, नंतर 25 षटकांचे. परंतु आता जर विचार केला तर टेनिस क्रिकेटवर कुठेतरी मर्यादा आल्यात आणि जर पाहिलं तर हे षटक थोडेसे कमी होताना दिसतात. आता आपण पाहतो 3 षटकांचा सामना, 4 षटकांचा सामना इथे खेळवला जातो. अंतिम फेरीपर्यंत येईपर्यंत ते सामने 2 षटकांचे होतात. तर या संपूर्ण क्रिकेटच्या बदललेल्या चेहऱ्या मोहऱ्याबद्दल तुमचं काय मत असेल आणि तुम्हाला काय वाटतं क्रिकेटसाठी कोणती खंत तुमच्या मनात आहे? माझी खंत एकच आहे, ज्यावेळेस आम्ही क्रिकेट चालू केलं तेव्हा आम्ही 25 षटकांचे सामने खेळायचो. त्यानंतर त्याच्यात बदल होत गेला. 15वर आले, 12वर आले, 8वर आले, नंतर 6वर आले. आता तर बघाल तर तुम्ही 4 षटकं असतात ती पण पूर्ण होत नाही. त्याच्यामध्ये पण 1 षटक कमी केला जातो. नंतर ते दुसऱ्या मॅचला 1 षटक कमी झाला जातो. फायनल पर्यंत 2 षटकापर्यंत मॅच येते. तर हे असे बदल मी तर स्पर्धा बनवण्याला सांगतो की कमवासाठी नंतर ठेवा, 1 दिवस याच्यासाठी एक्स्ट्रा ठेवा आणि पूर्ण 6 षटकांचे सामने झाले पाहिजे. तर काका सीबीडीतला कॉस्मॉस संघ असो की नवी मुंबईतून तुम्ही खेळण्यासाठी ज्यावेळेस बाहेर जात होता, मंगलमूर्ती संघ असो, अनेक संघातून तुम्ही बाहेरच्या ठिकाणी देखील अनेक सामने खेळले. परंतु असा कुठला एखादा गोलंदाज होता की जो समोर आल्यावर तुम्हाला असं वाटायचं याच्या विरुद्ध थोडंसं म्हणजेच भीतीने तुम्ही खेळला असाल? असं एक खेळाडू होता संदीप दलवी म्हणून, मॅचलेस संघाचा हवालदार आहे, तो सध्या कार्यरत आहे कामाला. त्याची थोडी भीती वाटायची कारण त्याचा जो टेक्निक होती ना बॉलिंग टाकली तर असं मीच नाही सर्वच जण त्याला घाबरायचे. पण एकदाच मी त्याला जो दणका दिलेला, टेलिफोन नंबर दिलेला त्याला. काका अनेक प्रेक्षकांना आपल्या tenniscricket.in देखील जाणून घ्यायचं आहे, क्रिकेट खेळाव्यतिरिक्त तुम्ही आपल्या या संपूर्ण जीवनामध्ये अजून काय करता? क्रिकेट खेळण्याव्यतिरिक्त मी 20-22 वर्ष नोकरी केली. त्यानंतर मी म्हणजे कंपनी अचानक बंद पडली. लंडन किस्नर कंपनीत मी कामाला होतो, ती बंद पडली.
नंतर मग आता काही साधन राहिले ना, मग एखादं दुकान हारांचा गणपती मंदिरात चालू केला आणि त्याच्यावर हे चालू असतं आपलं. काका, अनेक वर्ष भारतभर टेनिस क्रिकेट खेळलं जातं. आपण देखील अनेक वर्ष टेनिस क्रिकेट खेळतात. त्यावेळेस जर पाहिलं तर प्रत्येक इंटरनॅशनल क्रिकेटसाठी मीडिया होती. परंतु 2 वर्षापूर्वी tenniscricket.in नावाची एक वेबसाईट संपूर्ण भारतामध्ये पहिल्यांदा सुरुवात झाली आणि आज tenniscricket.in माध्यमातून टेनिस क्रिकेटची माहिती आज भारतातल्या प्रत्येक घरोघरी पोहोचवली जाते. याचं काम केलं जातं आणि खरोखर आज प्रत्येक लिजंड खेळाडूचा प्रवास या tenniscricket.in माध्यमातून सर्वच प्रेक्षकांपर्यंत भारतात पोहोचवला जातो. या बाबतीत tenniscricket.in बाबतीत तुमचं काय मत? ही खूप आनंदाची गोष्ट आहे. टेनिसची वेबसाईट चालू झाली आणि आमच्यासारख्या सामान्य माणसाला भारतभरमध्ये पोचता आलं, याबद्दल खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि मी त्याचं खूप अभिनंदन करतो. त्यावेळेस तेवढ्या मीडिया नव्हती ना, आता जी tennis.in आले वेबसाईट त्याचं खूप आभारी आणि सर्व संघांना मी सांगतो की ही टेनिस वेबसाईट.in सर्वपर्यंत पोहोचण्याची संधी आहे तुम्हाला, तर तुम्ही याचा उपयोग करून घ्या. तर आज आपण भेटलो होतो क्रिकेटच्या महानायकाला, नवी मुंबई टेनिस क्रिकेटची शान, आणि निश्चितच मी नाव घेईन तानाजी भोईर यांचं, ज्यांनी 50 वर्ष वय असताना देखील नुकतंच पावसाळी स्पर्धेत गोठवली येथे झालेल्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज मालिकावीराचा एक पुरस्कार मिळवला. आणि खरोखर या लिजेंड खेळाडूला माझा सलाम. त्याचबरोबर आज मला नवी मुंबईकर असल्याचा देखील गर्व वाटतो या टेनिस क्रिकेटच्या बादशाहाला भेटून.